मंडळी, टेन्शनच्या चकव्यात हरवून गेलेल्या मनाला पुन्हा एकदा आनंदाच्या वळणावर आणण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा षटकार. मंडळी, खास लोकाग्रहास्तव आज पुन्हा एकदा बघूया हास्य जत्रेतील हास्यवीरांचा हा हंगामा. मंडळी, सातबाराचा उतारा घेऊन सरकारी कचेरीत आल्या आहेत एक आजीबाई. बघूया तिथं आपल्याला आपला टेन्शनवर उतारा मिळतोय का. काय आवाज आहे? हो हीच आहे. थांबा, इथे या तुम्ही. इथे सावकाश. हा थांबा, एक शांत होत. तुमच्याकडं एक काम होत. हे घ्या, पाणी घ्या. नको, राहू दे. बरं ठीक आहे. अहो आजी, कशाला या उन्हात अनातून येत आहे? पोराटोरांना पाठवायचं ना. त्याच्यापासून लपून चपून आले मी. नाव नका काढू. नाही, हरकत नाही. बोला, काय काम आहे तुमचं? माझं आहे ना, जमिनीत नाव आहे आणि सातबाऱ्याच्या जमिनीत माझ्या नातीचं नाव मिसळायचंय. सगळं चुकलंय, कळतंय आजी, सगळं चुकलंय. तसं नाही, जमिनीत तुमचं नाव नसेल, जमीन तुमच्या नावावर असेल. हा तेच ते नातीचं नाव चढवायचंय. हरकत नाही, करेक्ट ठिकाणी आलात, बरोबर ठिकाणी आलात. तुम्ही त्या जमिनीचे काही कागद वगैरे आणलेत का? आणलंय ना, कागद आणलाय. कागद आणलाय. मी बघतो. मी सावकाश फाटल. अजून काय फाटायचं राहिला? कागद पण तुमच्या आवाजासारखंच आहे, फाटका. अहो काय हालत केली? अहो महत्वाची कागदपत्र असतात, ते जपून ठेवायची असतात आजी. जपूनच ठेवले होते. माझं पोरगा आणि माझी सून त्यांच्यापासून जपून ठेवले होते. माझी सून आहे ना, एक नंबरची ढालगोज आहे. मला तर वाटतं या खाटाय मला रातच्याला ती येईल आणि या कागदावर स्वतःच नाव असं चढवून घेईल. अहो हे बघा, असं डायरेक्ट नाव नाही चढवता येत. ती प्रोसिजर असते. हरकत नाही. मी या पेपर्स, आता तुमचा ओरिजिनल आहे ना, याच्यावर मी ओरिजिनल डॉक्युमेंट्स काढतो आणि मग तुम्ही 1-2-3 दिवसांनी या. आता नाही परत यायचे मी. आज आले ना, तर आज माझं काम उरकून टाका. काय अख्ख्या गावात म्हणत होते का नातीचं नाव चढवा सातबाऱ्यावर. मग म्हणलं कचेरी जाऊ आणि साहेबाच्या पुढ्यात चढवून घेऊ. बरोबर आहे. काय खरं तर आहे ना, माझी सून आहे ना, सारखे माझ्या खोलीतून ना आज बाहेर करीती, नाही तर मीच घरच्या घरी नाव चढवणार होते. त्याला काय लागतंय? सातबारावर तुम्ही घरच्या घरी नाव चढवणार होता? असं नसतं आजी. ह्याच्यावर ना वेगळा बऱ्याच जणांची नावं आहेत, त्यांच्याशी संपर्क करावा लागेल. एक काम करा, मी करतो, तुम्ही थोड्या दिवसांनी या. 2 दिवस. आता कुठं परत घरी जाऊ? आता आले ना, तेवढं माझं काम आहे ना. आजी हे बघा, असं बाबा, हे बघा आजी काय करताय? पाय नका पडू. अहो प्रोसिजर आहे आजी. म्हातारीला येऊन नको. अहो तसं नाही, प्रोसिजर. हे बघा, आता याच्यावर किती नाव आहेत. हे काय लिहिलंय? हे बघा, आत्माराम टिटोलीकर, शांताराम टिटोलीकर, सुभद्रा टिटोलीकर, सावित्री टिटोलीकर, दया, वासंती, संदीप. अहो किती नाव आहे त्याच्यावर. भाऊकी आहे ती. माझी भाऊकी. मी तुम्हाला सांगते, हे आत्माराम शांताराम आहेत ना, हे दोघं सख्खे भाऊ आहे. आणि त्याच्यामधलं जो आत्माराम आहे ना, ते माझं वडील, आणि शांताराम आहे ना, माझा काका. बरोबर आहे. इथे तो तुमचा फॅमिली ट्री नका सांगू. या सगळ्यांची NOC आणावी लागेल. NOC म्हणजे कसं आहे, आता तुम्हाला तुमच्या नातीचं नाव चढवायचंय ना या सातबारावर, तर या सगळ्यांचं एक पत्र लागेल की बाबा आमचा याला विरोध नाहीये. कोण विरोधच
करणार नाही. कोणी माझ्या शब्दाबाहेरच नाहीये ना. विरोध कोण कशाला कर. चांगली गोष्ट आहे मग. हे बघा आज सुरुवातीचं काय आत्माराम आणि शांताराम आपण यांच्यापासून सुरुवात करूया. यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मग आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ. ओके कुठं भेटायला जाऊ आता. ते गेले देवाकडं. आता ही कोण आहे तिसरी गोदाबाई टिटोलीकर. कशाला तिचं नाव पहिले खोडून टाका तिथून. मी नाही खोडू शकत, त्यांनी सांगितले तर मी खोडे. मला अजिबात आवडत नाही. म्हणजे भांडकुदळ बाई आहे. कोण आहे कोणी? ती कुठं आहे आता. ती गेली ढगात, गेली मरून, वाटोळ झालं मेलीच. अहो तुम्हाला सांगते, सरणावर पण बॉडी अशी पडली होती ना, अख्खं खानदान तिला असं पाणी पाजित होते बरं. असं मी बाया धर्म म्हणून गेले करायला, असं पाणी पाजलं. बॉडी थुंकली? जिवंत आत्ताला जायला नाहीत ना तुम्ही, बॉडी कशी थुंकेल? माझ्या हातात असतं ना तर आधीच जाळलं असतं मेलीला. बघा का सरणावर माया नाही हो तिला. हा ठीक आहे. हा शांत व्हा, मी तेच बोलतोय. आजी हे तिघही गेलेत ना, गेले देवाकडं. हा तेच. या तिघांचं आता डेथ सर्टिफिकेट लागेल आणि जे जिवंत आहेत त्यांचं ना हरकत प्रमाणपत्र लागेल. म्हणजे मग तुमच्या नातीचं नाव चढेल. कळलं? यांचा मृत्यूचा दाखला लागेल. एक काम करा, काय? आता इथं कोणी पण नाही ना, पण दिशे नातीचं नाव चढवून टाका. त्याला काय होते. आणि या बाकीच्यांचं नाव आहे ना कमी करून टाका. तो काय जेवणात सापडलेला केस आहे, हळूच कोणाचं लक्ष नसताना काढायला. आजी असं नसतं. ऐका हे सगळं, हे कोणाचं नाव आहे? ह्या सुभद्रा टिटोलीकर या कोण आहेत? हा ती बहीण आहे माझी. आहेत ना त्या? ती बहीण आहे. बस मग त्यांचं ना हरकत प्रमाणपत्र घेऊन या. ओके कठीण नाही. कठीण आहे म्हणजे? ती आहे ना व्यवहाराला लई चूक आहे. ती काय ऐकायची नाही बाया. बघा मग नाही होणार. सगळ्यांची परमिशन लागेल. जर नातीचं नाव चढवायचं तर सगळ्यांची एनओसी लागेल. तर सगळ्यांची म्हणल्यावर हा तुझ्या बहिणीची पण लागेल. कळलं? एक मिनिट जरा, एक मिनिट भाऊ, एक मिनिट. हा काय करताय? एकच मिनिट आजी. दम धरा. हॅलो ए सुभद्रे, अगं अक्की बोलते ग. अक्की काय ग, आज कशी तुला माझी आठवण आली ग? आज बरा फोन केलास अचानक. लय बेकार आवाज आहे मेलीचा. हिचा व्याकार आहे तुमचा? सुभद्रे हा बोल. अगं एक विचारायचं होतं. हे बघ, समजा मी माझ्या पैशानं देवदर्शनाला गेले तर तुझी काय हरकत नाही ना? माझे मेलीची काय हरकत असणार आहे? हा, कर तुला बिंदास काय करायचंय ते. हा एक मिनिट. काय बोलली जरा परत बोल बर. माझी काय हरकत नाही आहे. माझी कायच हरकत नाही. मग ठेव फोन. हाय का? ती काय बोलली? हरकत नाहीये काही. आजी सून नाही, तुम्ही जास्त ढालग जात. सरळ सरळ तोंडावर फसवताय हो. असं हे आवाजाने दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र नकोय. लिखित हवंय, लिखित. ते नोटरी करावी लागते, मॅजिस्ट्रेट समोर जावं लागतं, ऍफिडेव्हिट करावं लागतं. असं ते ना हरकत प्रमाणपत्र लागतंय. कळलं? आणि फक्त यांचंच नाही, हे जेवढे आहेत ना सगळ्यांची एनओसी लागणार, तरच तुमच्या नातीचं नाव चढेल. नाहीतर तुमच्या नातीचं नाव नाही चढणार. कळलं? चढवा की नातीचं नाव. असं नाही टाकतायत आजी. अख्ख्या खानदानात ना तिचा माझ्यावर लय जीव आहे. तुम्ही माझं नातीचं नाव चढवा तिथं. तुम्ही यांच्या एनओसी आणा, मी चढवतो. नाव सांगा, तुमच्या नातीचं नाव सांगून ठेवा. पिंटी. अहो पिंटी तुम्ही म्हणत असाल ना, तिचं काहीतरी पाळण्यातलं नाव असेल. तिचं पाळण्याचं नाव आहे ना हे सुकन्या आहे. सुकन्या. बरं ठीक आहे. सुकन्या. आहे. कुठे आहे ती आता? ती पाळण्यात आहे, झोपले. पाळण्यात झोपले म्हणजे? 2 वर्षाची आहे ना, झोपून आले. तिला दूध पाहिजे ना, झोपून आले.
इथे काय मस्करी करताय? हो नाही. मजा चालली इथे? हो नाही. सरकारी कार्यालय टाइमपास चालला इथे? हो नाही. अहो आजी एवढं कळायला पाहिजे, ती 2 वर्षाची अज्ञान मुलगी आहे, तिचं नाव कसं चढेल 7-12वर? नाही पण तीच आहे ना माझ्यावर लई जीव आहे. हा मी तिला विचारलं ना, ए पिंटे आजीचा सांभाळ करणार का ग, अशी होकार देती. हा आता घरी जाल ना, पिंटीला विचारा, ए पिंटे पिंटे. आजीचा गळा दाबणार का ग? तेव्हा पण ती असंच करेल ती. अहो लहान बाळ आहे, त्यांना बोलता येत नाही आजी, ते तसंच करतात. हा? पण तिचं नाव चढवा. तिचं नाही नाव चढवताय ना आजी, ऐका ना, हे नाही होणार. तुम्ही निघा, ह्या सगळ्यांची एनओसी लागेल तरच तुमच्या नातीचं नाव चढेल. हे मी क्लिअर कट सांगतो. असं करू नको ना आजी, दादा. नाही होणार. म्हातारीची एवढी मदत आजी करते. हे बघा, असं नाही. मी तुझ्या पाया आजी हे नका करू, पाया बिया माझ्या नातीचं नाव चढीव, बाकी काय बनू. आजी हे नाही होणार. सगळ्यांची एनओसी लागेल तेव्हाच हे घडेल. कळतंय तुम्हाला? काय वाटलंच होतं मला. म्हणजे दम काय करताय? असं नाही ऐकायचं तू. काय करता? थांब ना, तुला काय वाटलं मला? मी सगळी चौकशी करून आली. काय करताय? धर घे हे काय बाया, याच्या पायी ना. का धर, हे का घे मिरी घे. मिरी? हा मिरी का दिली? ए, राधा पेडणेकरनी मला सांगितलं होतं काय? का साहेबांनी ऐकलं नाही तर चिरी मिरी दे त्याला. म्हणून मिरी दिली, चिरी काही सापडली नाही बाया. लई शोधली, काय असते रे चिरी. हा? आजी म्हाताऱ्यात म्हणून गप्प बसलो, आधीच सांगतो. आता मी कधीच मिऱ्या वाटल्या असत्या काय आता. झालं? अहो आजी तुम्ही निघा हो. हे की आता? आजी नाही होणार, तुम्ही हे निघा. की मिरी दिली निघा तुम्ही, ना ते तू. नसतं चिरी वेगळं. तुम्ही निघा हो आजी, तुम्ही निघा. असं नको करू, मी तुझ्या पाया पडते. असं करतात होय? काय? आपण तर एका गावचे आहे ना. हा? कुठल्या एका गावचे? मग एकाच तुमची गावचे. भाषा कुठल्या गावची ती शोधतो आधी. कुठली गावठी भाषा आहे? काय काय? असं नाही करू, पटकन कर की आजी सही. नाही होणार, ऐका माझं. मी तुझ्या आजी पाया आजी पडते. निघा. म्हातारीला नाही मदत असं नाहीये आजी. हे हे केले होत मिरी दिली तरी अंगाशी. काय नाव काय म्हणालात? पिट्टी नाही दम, सुकन्या बाबाजी कदम. सुकन्या बाबाजी कदम. कदम. हा. ठीक आहे. हे बघा, तुमच्या नातीचं नाव चढवलंय, हा. हा. दिसलं? घरी जा, नातीचा अंगठा घ्या याच्यावर. ओके. मग आता कसं निघा आता, निघा. हेच मागाधरनं केलं असतं तर किती बरं झालं. निघा आता, लवकर निघा. सरळ सांगायचं आल्या आल्या का बाया मिरी दे म्हणून. मिरी मग- जा हा. आजी निघा. मग धर जाते मी आता. एक ना, काय? एक अजून काम होतं. काय? माया डुगूचा आणि डिम्पीचं नाव चढवतो का? आता हे कोण आहे डुग्गू आणि डिम्पी? ते माझी बकरी आहे आणि माझा बॉक आहे, त्यांची नाव चढव. धर धर चढव ना. धर. 7-12वर बोका आणि बकरीची नावं चढवत. हा ती चालायची. चढव ना. तुम्ही बसा चढवत, मीच जातो इथून. म्हणा तुम्ही आता. नाही, बसा चढव. नाही, नाही, हा, जरा तुम्हीच करा. हे कुठलं आहे? क्या बात है, क्या बात. जोरदार टाळ्या. हा सरसिक सई. अतिशय गोड परफॉर्मन्स होता. विशाखे, तू जेव्हा जेव्हा आजी साकारतेस तेव्हा तेव्हा त्याच्यामध्ये इतका गोडवा भरलेला असतो की तो प्रत्येकाला इथे वाटला तरी तो अजून उरेल असं वाटतं. आणि ह्या आजी पण तशाच होत्या. त्या अशिक्षित असल्या तरी त्यांचं अशिक्षित असणं हे फार क्यूट होतं आणि ते तू खूप सुंदर मांडलंस आणि एक्झिक्यूट पण केलंस. भावा, फार भारी, खूप मजा आली, मस्त. क्या बात है, खूप हसवलं, खूप धन्यवाद. मंडळी, झिलमिल आणि पायल या लोकल लेवलच्या 2 नखरेल सेलिब्रिटीज आज समोरासमोर आल्यात एका शूटिंगला. चला तर बघूया ही धमाल जुगलबंदी जी आपल्याला दाखवणार आहेत, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. आणि त्यांच्यासोबत आहेत जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील, फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, विक्रोळीचा शाहरुख पृथ्वी प्रताप आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. मला माहिती आहे तू वाक्य
अरे पहिलेच उशीर झालाय रे तू. अरे आता हे सगळे जे येतील ना असे आले की हा बोलवलं सर. काय झालं? हा काय झालं सर? अबे मिनत तुला बोलवलंच नाहीये. झालं का सगळं? लाईट सेट झालं का तुझे? झाले ना सर. सेट झाली का तुझी? झालंय ना. सगळं समजलं तुला? शॉर्ट डिव्हिजन व्यवस्थित करेल? मग काय भडकू राहिले? करेल ना सगळं मी. अबे 400 एपिसोड मध्ये तुला तुझी भाषा समजली नाही, तू काय माझी भाषा वापरून राहिला बे? अशा मारीन ना कंबरच्या खाली गायब करून देईन मी तुला एका लाथ मध्ये. निघाय अबे सीधा डायरेक्ट. आणि तू त्या कॅमेऱ्याच्या पलीकडे इकडे याच नाही, समजला ना? त्यात मर्डर होईल ना, शपथ सांगतो. हे काय? हे काय? ते कुछ नहीं था बीच में हम तो ये याले कोणता बी रोल द्या हा हेच करतो. अरे तू स्वयंपोषी तू परपोषी आहे का? हा त्याचा काय घात? काय खतरनाक तुमचं विनोद. आता साधारण टिकी असेल. पहिलेच माझा दिमाग खराब आहे. माझ्या डोकं नको खाऊ. ऐका ना सर, घिस घिस के हुआ. अरे तू थांब ना रे. तू काबरा घासतोय तू आली आणि माझ्या हिरोईनचे पडले. होय पाण्या इकडे. यस सर. हिरोईन कुड्या ते कुड्या त्या भिवंडीच्या हिरोईन कुड्या. अरे सकाळी 9चा टाइम होता, 12 वाजले ना सर. हेच धंदे करायचे का मी ना? मी तेच सांगतोय सर. सकाळपासून मी त्यांच्या व्हॅनिटीत फेऱ्या मारतोय. हा. त्यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे सर. त्या झिलमिल मॅडम आहेत ना, त्या म्हणतात पायल मॅडम आल्यानंतर मी येईन सेटवर, आणि पायल मॅडम म्हणतात झिलमिल मॅडम आल्यानंतर मी येईन. सर मला कळत नाही अरे काय. व्हॅनिटी दिली हेच चुकलं. त्यांना सोनवण्याच्या घरात बसवलं असतं ना पत्र्याच्या खाली, तेव्हा त्यांना गरमी समजली असती. समजला का? हे चुकीचं यार. अरे भिवंडीच्या त्या मुंबईच्या बी नाहीये. थोबडे चांगले म्हणून घेतलं मी ना चूक झाली बाई. मग आता काय करायचं आपण? आता तू एक काम कर, त्या पायलले म्हणा झिलमिल मॅडम पहिलेच पोहोचल्या, आणि त्या झिलमिलले म्हणा पायलचं पाठ होईसन ते आता टेक करते म्हणा. डोकं वापरलंय सर. अबे तुझे डोकं वापरत जाय. मग हे काय नुसतं ठेवलं नाही, त्याला शोपीस नाही येते. बोलवतो सर. बोलवतो म्हणजे तरफाड तिकडे. मीना चांगलं केलंय. तू तुझे तिकडे चावत बस. सर ते घिस घिस. अरे अरे घासणीन मी. अरे अंग घाशाचा दगड बनाईन तुला मी शिधा राहायचो. तू एकदम गुच्चवास. नमस्कार सई मॅडम. नमस्कार. राम राम परसात. नमस्कार. एकूणच हे सेट आमच्या हिरोईनींचे नाव झिलमिल, पायल आणि असा हा छछोरा कॅमेरामन, या सगळ्यांवरून एकूणच आमच्या स्किटचा दर्जा तुमच्या लक्षात आला. अरे क्लासिक फिल्म बनायचे सपने होते मला. मी या घंटालाल टिक्याची ऍड करू राहिला, ते बी काही TVC साठी नाही, रमाकांत केबल नेटवर्क साठी. काय करायचं तुम्हाला सांगतो. आपल्याला जे काम करणं आहे आणि जे आपल्याला करणं पडतं याच्यातला जो संघर्ष आहे ना, त्याला आयुष्य म्हणतात. हे लिहून घेतो. खरं सांगू का, या घंटालालले मी ना 101 ऑप्शन दिले होते हिरोईनींचे. तुमचं बी नाव घेतलं होतं मी ना. हा तुम्ही असतं ना अशी बढिया ऍडव्हर्टाईज बनवली असती. पण काय तो म्हणला की बुवा मला साबण विकणार रे, फॅक्टरी नाही. तुम्ही खरं जेवढे पैसे घेता का अफवा आहे सगळे? नाही म्हणजे आपलं सहज विचारलं. सर ऍक्च्युली 9ची शिफ्ट होती, 12 वाजलेत. माझी वाक्य कोण ज्ञान नको पाजू मला. तरफड तिकडे. बने बने बन्या चल आल्या. हिरोईन मॅडम आल्या. मॅडम आल्या तर बोलाव जल्दी. अबे ही एकच आली, दुसरी कुठे बने? ते येतात, निघालेत मॅडम. हे काय? अबे या हिरोईन आहे ना या. मग तुला काय ऐश्वर्या पाहिजे का नोरा फतेही आणू त्यासाठी? सर तसं नाही सर. मग कसं आहे? सर माझ्या वाक्यांना न्याय देतील का या? शेक्सपियर आहे का तू? नाही सर. गुलजार समजतो स्वतःला? नाही सर. मग बुक्क्या मारून तोडूनच टाकतोय दात सगळे. तू दूर उभा राह रे. अरे तू वाक्य घेणार आहे ना मी. काय जीव चालणार आहे तुया? सर घिस घिस के हुआ बहुत बुरा. अरे तू ती दाताची खवणी बंद कर, नाही तर थोडी नारळ घिसळी. काय बात आहे? तू कॅमेऱ्याच्या पुढे मागे टाक रे. पुढे नाही आता. कैसी हाय रे तू? मस्त आहे. तू
कितने दिनों के बाद मिली रे तू मेरे को? हाँ तू भी फोन बिन कुछ नहीं करती ना हल्ली? अरे हाँ, मैं तो बहुत ही बिजी से रहती है ना। अच्छा है यस, लेकिन फोटो अच्छे होते रे तेरे। ओ तांकू तेरा फोटोग्राफर बहुत ही अच्छा है। तांकू लेकिन कॉस्ट्यूम का कुछ करती क्यों नहीं है रे तू? क्या अभी सब मेरे से ही बुलवाएगी क्या पगली? करती है वैसे मैं भी देखते तेरे फोटो अच्छे आते हैं ना? अच्छे आते हैं मस्त ना एकदम? मस्त एकदम अच्छे दिखते हैं फोटो। मेकअप मैन अच्छा है तेरा। थैंक यू। पर उसको बोला तेरा नाक ऐसा शार्प कर दे, वो दबाता है। नहीं कैसा है ना, वो नाक दबाता है तो ऐसा बच्चे जैसा देखती है तू। बाकी कुछ नहीं। कैसे फोटो में ना चौरा दिखना चाहिए, ये कच्चुम नहीं दिखना चाहिए। समझ में आया क्या? तो उसको जरा बोल दे। वैसे तेरे को पता है क्या? क्या? मेरे को जब पता चला ना कि ये एडिंग में तू है करके, मेरे को तो चौकीच लगा। मॅडम मी तुम्हाला ओळख करून देतो. यस 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 यस. हेमंत सर, डिरेक्टर आपल्या ऍडचे. हेलो सर. हा नाइट में मीट यू सर. सर काय बोलते रे? नाईस टू मीट यू असं म्हणायचं सर त्यांना. अरे यार इंग्रजी बोलीसाने ना एकदम. बर बापरे एवढं. हे बन्या ये सर. अरे यार जळगावला मिन्नत वाऱ्या कधी सण बी आपल्या जवळ एक बी पोरगी येत नाही रे. अरे डायरेक्ट अंगावर घुसताय. अरे जळगाव सोडा रे, गोरेगावला पण मिळत नाही ना असं. घोडबंदर रोडले उभा करायला पाहिजे तुला फक्त. समजला का? घोडबंदर रोडले उभा करायला पाहिजे तुला. तुझं तोंड पाहिजे. हा मग कोणाचं येऊ का तिकडे? तू त्याला समजावून नाही तर मरीन तो मातून. हो हा मॅडम मी तुम्हाला सीन समजावून सांगतो. सीन समजा. मॅडम तुम्ही ना इकडे यायचं. इकडे इकडे कुठे फिरती? इकडे उभं राहायचं. इकडे हे साधारण टिकी आहे. याडी तुम्ही काय करता, या साबणानं ना असं घसा शर्ट घासता. तर ते शर्ट घासून घासून तुम्ही थकता, तुम्हाला घाम येतो आणि तुम्हाला टेन्शन येतं की बाप रे हे तर शर्ट धुतलाच गेलं नाही बा. मग वाक्य बोलतात. शांत बसा. हे सगळं तुम्ही करता आणि मग तुमच्या तोंडातून वाक्य बाहेर येतं. आता वाक्य बुक इकडे. काय वाक्य लिहिलेत माहितीये मी? घिस घिस के हुआ बहुत बुरा हाल. हा ना निकला झाग, हा ना निकला दाग. हा हे झालं. आता मॅडम तुमचं इकडे तुम्ही आहे. हो हे घंटालाल जो टिके आहे ना, तो ओरिजिनल जो आहे ब्रँड तो तुम्ही वापरायचा आहे. ओ म्हणजे चांगला वाला साबून आहे तो माझा आहे तर. नाही घंटालाल टिके आहे ती फक्त. तेच ते सर. हा मग ती वापरायची. तुमचं लगेच त्या साबणानं शर्ट स्वच्छ होतं बा असा विषय आहे. वा वा चालेल. सुपर ना. हा आता येनले वाक्य बुक. आणि मग याच्यानंतर तुमचं वाक्य. काय वाक्य लिहिलंय? एका बुकीत तो सगळे दातच पाडीन मी. सांगतो मी. तर क्यों करते हो वक्त बर्बाद, हा ले आओ घंटालाल टिकिया फटाफट, हाँ. कपड़ों को करे चकाचक. रेडी सर. रेडी ना? रेडी सर. हा चल तिकडे वळ तू. चिटकू नको अजिबात. हा चला आलं ना लक्षात? प्रॅक्टिस आहे. चला घ्या ऍक्शन. अरे वाक्य बी आहे वाक्य. सर मी दमले ना. अरे तू शर्टाले नाचावशील तर दमशीनच ना. हा तू पहिले त्याला घास आणि मग वाक्य, मग तू दमणार आहे. सॉरी आणि त्या टेबलाच्या पुढे येऊ नको. हा तेवढी दिसणार आहे तू. पण मग हे कसं दिसणार ना? तुझ्या तंगड्या महत्वाचा का साबण महत्वाचा? हा साबण ना. जाय वय ज्याच्यासाठी आली ते काम कर. तंगड्या दाखवत फिर नको. सर घास तू. हा मी बरोबर आहे. हा गैरसमज घेऊन 4 वर्ष आणि 400 एपिसोड करेल कर तू ना. तू बरोबर आहे बुवा. तू चुकीचाच राहतो. लक्षात ठेवतो. काय गौऱ्या डोकं नको फिरवा मावला. हा चला घ्या मॅडम. आता तुम्ही घ्या. हा 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 ऍक्शन तुम्ही करा. घिस हा घिस घिस
अरे पुढे बी चाल ना. नुसती घिस्टाच आहे, खोबरा का ते घिसाले. वाक्य बोल. घिस घिस क्या हुआ बहुत बू रहा नाया झागा नानिक लदागा घिस घिस हा, बस. वाक्य अरे मी लिहिलीच नाही याची वाक्य. घिस 2 अक्षरांच्या मध्ये 2 बोटांचं अंतर सोडते ही. अरे मला कळतच नाही स्वल्पविराम कुठे. अरे माझी वाक्य अशी नाहीये सर, सांगा. अरे हा तू विचार कर, तिले बी घेता येत नाही तुझी वाक्य. काय लेवलचं लिहिलं असेल तुला, विचार कर तू आता. तिच्या नावावर काय पावती भरतोय. स्वतःचं बिल बुक पाय सांगतोय मला ते घेतोय चिंध्या काय त्या. अय बाय, अय मावशी, अय इकडे बघा. शांत बस. आता तू बोल, तू प्रॅक्टिस कर. तर क्यों कर रहे हो पेपर वाले से साफ नहीं होता का? माझी वाक्य पडले. थांबा. अबे सर सर बाल्टीत मला बाल्टीत परत. अरे व्हाय ना तिकडे. सगळे सगळे येडे पागल मायाच नशिबी काबरे येतात रे. सर ती कशी वाक्य बोलते सर. 3 स्वतः तिच्या जिभेवर आहेत अजून. उद्या टंग क्लीनर घेतो ना, खसा खसा घासून दिले आणून देतो 3. मी काहीच नाही करत आहे त्याला, मी काहीच नाही करते. मला फक्त एकच वाक्य सांगण्यात दिले. आता जर तू बोलला तर हा ट्रायपॉड आहे ना तोंडात घालीन तू आणि खडकन उघडून देईल. समजलं. कुडून कुडून काड्या बाहेर येतील विचार करतो बघ. दात नको काढू. या इमॅजिन मध्ये 200 एपिसोड सहज जातील तुला. हा तू बोल. सर काय? मी माझी महत्वाची वाक्य बरोबर घेतली ना. हा एक बरोबर. मिनिट, सर. हा हिची महत्वाची वाक्य म्हणजे माझी वाक्य महत्वाची. अरे यार. नाही तुझी महत्वाची वाक्य नव्हती, माझी होती. माझी महत्वाची वाक्य तर मी लीडिंग आहे. कारण त्यांनी मला ऍडिंग मध्ये लीडिंग करायला अरे बोलवलंय. नाही तुझा गैरसमज आहे. मी लीडिंग आहे. एक मिनिट. अरे एक मिनिट. मी लीडिंग आहे तर. अरे उंची केवढी, बोलते केवढी बे. गुच्ची बस एकदम. अरे तुम्ही ऐका मॅडम, तुम्ही दोन्ही बी जण लिडिंगले. म्हणजे ही घासते, तुम्ही पुसते, एवढं समजायचं. समजलं का. नाही दोन्ही जण शेवटी येतात आणि हे घंटालाल जे आपलं साबण आहे ना त्याचा प्रमोशन करता. बस बाट फायनल. सायडिंगला या. सायडिंगला या. सर मी लीडिंगला कशी असू शकते. कशी असू शकते म्हणजे. सर घंटालालचा साबू तिच्या हातात आहे ना. अरे मग काय त्याने काय फरक पडणार आहे. सर ज्याच्या हातात बँडचा साबू असतो तो लीडिंगला असतो, मला माहितीये. अरे असं काही नसतं. सर असंच असतं सर. मी सुनाला खाचखुजलीची ऍड केली आहे सर आत्ताच. सर माझ्या हातात ना खाचखुजलीची बॉटल होती सर. मी लीडिंगला होते आणि तो हिरो होता ना तो खुजलिवल्यासाठी होता तिकडे फक्त. अरे ते तत्वज्ञान इकडे पाजळूच नको तू. सर असंच असतं. ऐका ना मॅडम. अरे ऐका थोडसा. तुम्हाला आहे ना खबर बोलवलंय हे माहिती का तुम्हाला महत्वाचं. हे पहा तुमचं जे एक्सप्रेशन आहे ना त्याच्यासाठी बोलवलंय तुम्हाला. मग तुम्हाला ते दीवार पिक्चर पाहिला का अमिताभ बच्चन खुश दबाव थांबे तुम्हाला. तो जो सीन आहे ना तो कसा अजरामर झाला तसे इथे एक्सप्रेशन वर अजरामर होणार तुम्ही. याच्यावरच अजरामर होणार तुम्ही. त्याच्यामुळे बाकी काही नाही. तिच्याकडे पाहू नका, ती राखी आहे. हा एक्सप्रेशनच नसतात. मेरे करण अर्जुन आएंगे एवढं म्हणते ते. बाकी काही टेन्शन नको. एक मिनिट सर. म्हणजे ती अमिताभ आणि मी राखी. म्हणजे तुम्ही मला साधा रेखा पण नाही बनवला सर. नाही बनवत नाही. मला आता काही ऐकायचं नाहीये. तुम्ही हिचे डायलॉग मला द्या, माझे डायलॉग हिला द्या. अरे असं नाही होत. असं चेंज नाही होत ना. काय नाही होत सर. शेवटी लोखंड लोकचिंपकाकडे आलास. हो तू तर लोखंडच आहेस, तो पण गंजलेला. साधा भंगारात पण कुणी घेणार नाही तुला. या गंजलेल्या लोखंडाला दीपक बरोबर चिटकायला आला. दीपकचं नाव का काढलंस तू. कोण नाही एक मिनिट. दीपकचं नाव का काढलंस तू. अरे दीपक माझा कोण? लवर, माझा बॉयफ्रेंड होता. माझा इश्क होता त्याच्यावर. होता. तू गप्प बस. माझे सगळे पासिंगचे रोल त्याने हिला दिले. तिने याला घपकावला. तुझे पासिंगचे रोल मला मिळाले तर माझे बॅकग्राऊंड डान्सिंगचे रोल तुला मिळाले. ते कसे मिळाले सांग ना सगळ्यांना. कसे मिळाले म्हणजे सांग कसे मिळाले. अरे काय जीवनमुळे. आता जीवन कोण आहे परत तिसरा. माझा बॉयफ्रेंड होता प्रोडक्शन
वाला हिने घपची मारली. गपची क्या बात, आज वेगळेच शब्द आहेत. 1 मिनिट, मी घपची नाही मारली. हिने 1 नंबरची सातीर बाई आहे ना. तू आहेस. तुम्हाला सांगते सर, ही कुठल्याही थराला जाऊ शकते रोल साठी. सर, हिने कॅटरस वाल्याला सुद्धा पटकावलाय सर, ते पण 2 गुलाबजाम साठी. 2 गुलाबजाम साठी? अरे कुठून आणलाय ह्या? एवढी हावरी आहे सर ही. आणि तू कॅमेरामॅनचा फोकस हलवली ते. 1 मिनिट, आणि तू ह्या हेमंत सरांना या डिरेक्टरला नादाला लावलास ते. अरे मी नादाला नाही लागला. मी का बरं नादाला लागू? मगाशी तुम्ही हिच्यासोबत खोपचा मीटिंग केलीस ती. हो, खोपच्या मीटिंग. खोपच्या मीटिंग म्हणजे मी ना मीटिंगच नाही केली. खोपच्या बिपचा तुझ्या तो विचार करतो तेवढ्या पल्ला निघातलाय. काहीच नाही केलं ना मी ना कुणी खोपच्या मला फक्त शब्द सर, मला एवढंच म्हणायचंय, ही जर ह्याच्यात काम करणार असेल तर मी ही शूटिंग करणार नाही. सेम ही टू. मी पण नाही करणार. मग तुम्ही काम नाही करणार तर बने ना मी काय साड्या नेसून नाचू इकडे? सर तुम्ही एक काम करा. सर तुम्ही माझ्या एकटीला शूटिंग घ्या, कारण 2 ऍक्ट्रेसेसची गरज नाहीये इकडे. हा, असं एकटीला करायचं असेल तर मम्मीली करते ना. मी चांगली ऍक्टिंग करते तुझ्यापेक्षा. दाखव करून. दाखवते ना तुला. घिस घिस. अरे काय आहे? घिस घिस के झाग. हे ना, झाग घिस घिस के. मग तू हे घे ना. आणि लगा दाखवू. निघा इकडून. नाही करणार मला शूटिंग नाही करणार मला. निघा, मारून टाकीन जर दिसलं चला इकडे. तर लक्षात ठेवा माझ्याकडे. सर, हा, माझी वाक्य कोणीच नाही घेतली. मी ना आता तुझ्या पेन तोडीन. तुझी नी पेन ठेचीन आणि असा पेन तोडीन की त्याला टोपणच नाही लागणार. जिंदगीत बिना टोपणाचा फिरशील तू पेन घिसन. लक्षात ठेव दो. तू बी निघ. पॅकअप नाही करणार मला. आय एम शुअर आपल्या दर्दी हास्यरसिकांना पण हा परफॉर्मन्स खूप आवडला असेल. प्रसादा, हेम्या, मला एक तुला प्रश्न विचारायचा आहे की साबणाची ऍड पुरुष मॉडेल नाही झालं? नाही पण छान कॉन्सेप्ट, खूप छान होते आणि खूप छान केलं तुम्ही सगळ्यांनी. दोघींची कॅरेक्टर्स फार भन्नाट होती. नमा, शिवाली, मला तिची टॅगलाईन आहे मला फार आपल्याशी रिलेट करावीशी वाटते, अशासाठी की आपल्याकडे अनेक वेगवेगळ्या व्हरायटी करणारे ॲक्टर्स आहेत, पण आपल्याला जेव्हा एखादं कॅरेक्टर सापडतं तर ते तर आपण पकडून ठेवतोच, पण असं असताना सुद्धा नवीन नवीन कॅरेक्टरशी ओढ इथल्या प्रत्येकाला आहे. इतकंच नाही तर आपल्या दिग्दर्शकांना पण आहे, आपल्याकडच्या लेखकांना पण आहे. त्यामुळे आपल्या इथे कधीच घिसघिस के हुआ बुरा हाल असं होणार नाही आणि त्यामुळे कुठला डाग पडायचं काही कारणच नाही. तर मला ती टॅगलाईन आपल्याशी फार मिळती जुळती करावीशी वाटली. पण ओव्हरऑल मला फार मजा आली. पृथ्वी फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर होतं आणि फार शेवटपर्यंत पकडून ठेवलंच त्याला. वेगळाच इनोसन्स होता त्या कॅरेक्टरमध्ये आणि मी फार एन्जॉय केला. वंडरफुल. मंडळी, हास्याचा खळखळाट निर्माण करणाऱ्या हास्यवीरांचा हा धमाल परफॉर्मन्स आज आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. चला तर बघूया ही भन्नाट हास्य धमाल. एमएचए चषक 2021 या स्पर्धेतील हा शेवटचा सामना. फलंदाजीसाठी सज्ज आहेत फिल्टरपाडा 11 या संघातून टिडिंग टिडिंग विराज जगताप आणि गोलंदाजीसाठी आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघामार्फत शेवटचं षटक घेऊन येत आहेत निखिल बने की जय. उत्कृष्ट असा थरांचा थरा. अरे क्रिकेट खेळताना काय चाललंय तुमचं? पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज निखिल बने. कबड्डी नाही संघाचे कप्तान प्रसाद खांडेकर सुद्धा सज्ज. शेवटची ओव्हर 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता. बघूया हा सामना कोण जिंकतं. विराज विराज, हा काय मस्त.
चातुर्याने टिडिंग टिडिंग विराज जगताप हे धाव बाद झालेले आहे. अबे टिडिंग टिडिंग तो असं कसं आउट झाला रे? असं कुठे आउट होतं का? मी मारला बॉल तर तेवढ्यात त्याने मला आवाज दिला आहे विराज. मग मी तिकडे गेलो आणि त्याने चिटिंग करून मला आउट केलं. मग तू तिकडे का गेलास? आणि यानंतर ऑल द बेस्ट. तू निघ चल. ऑल द बेस्ट देतोय. आपल्या संघाची डुबती नाही आपण जाणार आहे पार करण्यासाठी आलेले आहे. किती पण उड्या मार, कुणाच्या जीवावर उड्या मारतोय. एकाचे फलंदाज आपल्या सगळ्यांसमोर फलंदाजी करायला सज्ज आहेत. फिल्टर पाडा 11चे फिल्टर पाड्याचे कचकन. खेळ नाही फिल्टर पाड्याचा बच्चन इतकं सोपं आहे. माफ कर. फलंदाजीसाठी सज्ज आहेत फिल्टर पाड्याचे गचकरण. गचकन. मी मैदानामध्ये असं आलो का रे? असं आलो मैदानात मी. मग कसं आलो बघितलं ना? फिल्टर पाड्याचा बच्चन इतकं सोपं आहे ते. करतो नाही माफ कर. जाणार आहे. गरज नाही वाले बरेच ते नाही वैसा ये. फलंदाजीसाठी सज्ज फिल्टर पहिल्या बॉलला जाणार आहे. पहिल्या बॉलला जाणार. 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता. अरे याची गर्लफ्रेंड मला बोलली 30 सेकंड पेक्षा जास्त टिकत नाही. काय बोला तू आता? काय बोललो? तू काय बोलला? माझी गर्लफ्रेंड काय बोलते? 30 सेकंदाच्या वर टिकत नाही. तुला टिकतो का रे? हसू नको. तुला टिकतो काय? तुला टिकतो का? मी बॅटिंग करतच नाही. मी विकेट कीपर आहे. मी गचकन पकडतो आणि स्टंप उडवतो. हे दोघं बोलले नाही आता माझ्या कानाजवळ इतक्या जोरात बोलते यार. तुझा प्रॉब्लेम काय रे? काय कानाजवळ बोलतो हा प्रॉब्लेम आहे का? 30 सेकंद टिकतो हा प्रॉब्लेम आहे. फोकसच करतोय मग मी. फोकस कर सांगतो ते. चल बॉल टाक चल. नीट बोल ना स्टंप टाकेल डोक्यात. सॉरी लोक ना तुझ्या नीट बोल. सॉरी भाई. अरे यांचा राग तुझ्यावर निघाला. आय एम सॉरी यार. तू त्यांचा राग माझ्यावर काढला. हा सॉरी. हे काय? मी माझ्या बायकोचा राग तुझ्यावर काढला. फिल्टर पाडा 11च्या किती बॉल? 4 चेंडू बाकी. ओके. फिल्टर पाडा चल. 11च्या फलंदाजाला प्रसाद ओक पार्टी 11 या संघाचं चोख प्रत्युत्तर. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. बघू हा सामना कोण जिंकतं. अरे किती भिकारी आहेत बे हे. इतके भिकारी आजपर्यंत बघितलं नाही मी खेळतोय आणि गाणं गातायत. तुम्ही इतक्या जोरात गाणं का गायला रे? काय गायला म्हणजे? खेळताना गाणं का बोलला तुम्ही? अरे आम्ही मॅच हरू शकतो म्हणून भीती वाटते म्हणून देवाचा धावा करतोय. इतक्या जोरात. हे तू 2 धावा करून दाखव आधी. म्हणे दुसरा शो तयार कर. तिकडे हा पंच टाक. ह्या दोघांना समजून ठेवा. आधी सांगतो ह्या दोघांना समजून ठेव. आम्ही धावा करतो देवाचा. इतक्या जोरात माझा गावाला आहे देव त्याच्यावर आवाज नको जायला. मग माझ्या बॅटिंगच्या वेळी बरोबर तू मांग्या. तुला बघतो नंतर. थांब जरा. किती बॉल झालेत? 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. भांडुपला मारतो भांडुपला. हे बाई खेळून दाखव बॉल. प्रसाद ओक पार्टी 11 संघाला जिंकण्यासाठी 1 विकेटची आवश्यकता. आणि फिल्टर पाडा 11 या संघाला जिंकण्यासाठी 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. नीट खेळ. टाक रे तू टाक. तुला दाखवतो. तू टाक ना. मी काय म्हणतो तू आधी दाखव मग त्याला टाकू दे. बडबड कमी कर ना. फुल भाई फुल गेलाय. घाबरलाय. मॅच संपल्यावर मला भेट. तो सांगतो बरोबर. का आता काय आहे? याला समजावा ना यार. याला सांग ना याला. कोण सुरुवात करतो? किती बडबड करता यार हे? मैदानात खेळाडू बोलू शकतात. हे आक्षेपार्ह नाहीये. अरे पण मी डिस्टर्ब होतोय ना. पण 3 चेंडू 2 धावा करायच्या. त्या कर आणि घरी जा. टोपी घातली म्हणून अंपायर वाटतंय फक्त. बाकी काय नाही. तुला पण बघतो मी. थांब जरा देवानंद. तुला पण बघतो जरा. थांब तू.
बने हे कर हे हा पीसी टाक आणि जोकरवाला बॉल टाक. पीसी टाक जोकरवाला बॉल बॉल पीसी आणि जोकर काय बॉल टाक. हा पीसी आणि जोकर काय रम्मी खेळतो तू इकडं. आमचा बॉल आहे हा. बॉल पण झालाय आणि रन नाही काढला. अरे अरे काय पण बोलते त्यार मी खेळताना. तुला काय प्रॉब्लेम आहे? त्यांची विटी त्यांचा दांडू, तू खेळ. जरा मला कॉन्सन्ट्रेट करू दे. हे दोघांना नागे माझ्या नशिबाला प्रॉब्लेम काय आहे ना? काय ना 2 चेंडूत 2 धावांची आवश्यकता. साप सोड पॅन्ट मध्ये सोड. सोड पॅन्ट मध्ये सोड. सोडू ना. सोड पॅन्ट मध्ये सोड. पॅन्ट मध्ये इतके भिकाडे आहेत ना. यांनी माझ्या चड्डी साप सोडला यार. तू काढलीस चड्डी, कुठे आहे साप? हो त्याने टाकलेला साप मला हुळहुळला माहितीये का. अरे ते हुळलं म्हणजे तुझ्या घामाची धार गेली खाली म्हणून हुळहुळलं. हो काय मॅच संपू द्या. तुमचा फणा कसा ठेचतो बघा बॅटीनं. तुला तर मी असं पण करू देत नाही. तुझी जीभ जड आहे ना, बारीक करतो बघ कशी. आणि अशा प्रकारे सामना रोमहर्षक वळणावर. एका चेंडूत 2 धावांची आवश्यकता. उभं तर बघ कसं आहे. विकेट किपरांना नीट उभा राहा ना. मग आता तू खेळ आता तू. बघूया फिल्टर पाडा 11 हा सामना जिंकू शकतात का? आता गेले तुम्ही. अतिशय रोमहर्षक वळणावर मुकाबला. कोण बरे टाक टाक टाक. विकेट देतो बा. हा राहू दे चल. दादा हा क्या चला नीट बघ. हा माझे उत्कृष्ट असा झेल. आणि हा सामना MSJ चषक 2021 जिंकलेले आहेत प्रसादोक पार्टी द 11. मी बॅटला बॉल मारलाच नाही. ते मला माहित नाही, पण कॅच घेताना स्पष्ट सगळ्यांनी बघितलेलं आहे, त्यामुळे तू आउट आहेस. अरे पण बॅटला बॉल अभिनंदन. प्रसादोक 11. तर मंडळी आजच्या भागात आपण इथेच थांबतो आहोत. मंडळी या आठवड्यात आपण सलग 6 दिवस भेटलो, पण पुढच्या आठवड्यापासून आपण नेहमीप्रमाणे सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता भेटणार आहोत. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा षटकार.